भाषा संस्कृती याचे संवर्धन करण्यासाठी म्हणून जवळपास या शिमावगामध्ये 15 मराठी साहित्य संमेलन भरवलं जात असतं. तिथे प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये बेळगाव शहरामध्ये एखादं मराठी साहित्य संमेलन व्हावं हा एक उदास हेतू आणि काही मराठीप्रेमी सर्व कार्यकर्ते लोक एकत्र येऊन गेली 7 वर्ष सातत्यानं मराठा मंदिर या ठिकाणी त्यांच्या मराठा मंदिरच्या संयुक्त विद्यमानानं आपण हे नेहमी संमेलन घेत आहोत. आणि बेळगाव नगरीमध्ये प्रत्येक वर्षी ज्येष्ठ साहित्यिकांना बोलवून हे संमेलन घेत असतो. यावर्षी आपण जे 7वं मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि या संमेलनाचे अध्यक्ष साताऱ्यातील एक ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटील हे घोषित आहे. त्याचप्रमाणे शिवव्याख्याते गोसावी मुंबईहून येत आहे. त्याचप्रमाणे प्रशांत मोरे एक ज्येष्ठ कवी उद्याच्या साहित्यामध्ये येत आहे. खरोखरच आम्ही बेळगावविषयी या संमेलनासाठी खूप जय्यत तयारी केलेली आहे आणि खूप चंदगड तालुका असेल बेळगाव जिल्हा असेल संपूर्ण लोक या संमेलनात सहभागी होत असतात. हे 3 सत्रात आम्ही संमेलन घेत आहोत. जवळपास हजारो अधिक लोक तिथे उपस्थित होत असतात. आम्ही नक्कीच यावेळी हे सर्वांच्या सहकार्यानं हे निश्चितपणे हे संमेलन यशस्वी करणार आहोत. बेळगावमध्ये एक नावाजलेलं साहित्य संमेलनाची ओळख आहे आणि नक्कीच यावर्षीसुद्धा हे संमेलन नावावर बसेल त्यात दुमत नाही. धन्यवाद सर.